किकवारी आमचं आदर्श गाव म्हणून आमच्या बापूंनी पहिल्यांदाच या गावामध्ये हे काही मार्गदर्शन आणलं. ते आम्हाला काही महिलांना काही पुरुषांना काही समजत नव्हतं, पण त्यांनी सगळ्यांना सांगितलं की असं असंही आपल्याला एक नंबर यावा, असं म्हणून आपल्याला या गावाची घाण काढायची, हे लहान मुलांचा शेंबूड पुसायचा. आदिवासी भाग म्हणून आम्ही हे जोरजोराने कामं केले. आमच्या बापूंच्या पावलावर पावलं देऊन रत्नमोल म्हणून गावाला जन्माला आलेले खेदा बापू काकुळटे. यापूर्वी आपल्या गावामध्ये खूप आजूबाजूला खूप उकिरडे होते. आता हा जो जवळचा समोरचा परिसर दिसतो हा संपूर्ण उकिरड्यांनी माखलेला होता. त्याच्यानंतर ही सीताफळीच्या बागेच्या ठिकाणी सुद्धा उकिरडे आणि जनावरांच्या गोठ्यांची जागा होती. त्याचा आपण वापर करून सीताफळ तिथं लागवड केली आणि सर्व जवळपासचा जो त्रास तर इतका होता की बाहेरच्या गावचे लोक जेव्हा आपल्या मध्ये आणावं आणि दाखवावं असे काही वस्तुस्थिती नव्हती. आरोग्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा धोका होता. तर परिस्थिती अशी होती की आमच्या गावाला 2 वर्षापूर्वी टँकर चालू होतं. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न तयार झाला आणि त्याच्यामध्ये आपलं एक ग्राम स्वच्छता अभियान चालू झालं आणि त्याच्यामध्ये आम्ही असं एक गावाने श्रमदानाने निश्चय केला की सर्वांनी श्रमदान करून आपण गाव टँकरमुक्त कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही मोठा एक प्रयोग या ठिकाणी राबवला. आणि गावामधले जेवढे जे अगोदर जंगलाची जी परिस्थिती होती, जंगल संरक्षणाचा पहिला अगोदर नियम तयार केला आणि जंगलामध्ये कोणी जंगल तोडायला जायचं नाही आणि जनावरं सोडायची नाहीत. या पद्धतीने अगोदर जंगलचं संरक्षण केलं. कुठेतरी आपल्याला झळ पोचल्याशिवाय आपण कोणताही माणूस काही चांगलं काम करायला धजत नाही. त्या पद्धतीने आम्ही एक दुष्काळाची परिस्थिती आणि पाण्याची टंचाई या दृष्टिकोनातून सर्वांनी विचार केला आणि मग जलसंधारणाची कामं, वनीकरणाची कामं ही मोठ्या प्रमाणात हाती घेतली. नाला बांध वगैरे बांधली, भूमिगत बंधारे बांधली आणि त्याच्यामुळे आम्हाला आज काही का होईना पण पिण्याच्या पाण्यापुरतं आणि शेतीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे आणि टँकरमुक्त गाव करण्यामध्ये आम्ही मागच्या वर्षापासून यशस्वी झालो. हेच आमचं खरं जलसंधारणाचं मोठं फलित आहे. आणि जलसंधारणाच्या कामाच्या बाबतीत बोलायचं जवळजवळ 30 लाखाच्या वर आम्ही गावच्या श्रमदानातून एक मोठं कार्य करून दाखवलं. त्याच्यामुळे विभागामध्ये आमचा एक पहिला नंबर आला. आपण एक गावातून आमचे सांडपाणी जे तयार होतं त्याच्यातून बंद गटारीद्वारे इथं पाणी आणलेलं आहे आणि त्याच्यातून 2 पद्धतीने जे फिल्टर टँक दिसत आहेत, या फिल्टर टँकमधून आपण एक मोठ्या टँकमध्ये आपण ते पाणी जमा केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते पाणी फिल्टर होऊन आल्यानंतर आपण इलेक्ट्रिक मोटरने आणि एक स्क्रीन फिल्टरने त्याचं एक फिल्टरेशन करून आणि पूर्ण आपण एक समोर जी दिसते सीताफळीची बाग, याच्यासाठी आपण सीताफळीच्या झाडांसाठी त्याचा एक ठिबक पद्धतीने आपण त्याचा वापर करतो आहोत. त्याच्यातून आम्ही बंद गटारी केले असल्यामुळे परंतु एक मोठा आपल्या बाथरूममध्ये एक दूषित वास येण्याचा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काय केलं की बंद गटारीच्या वरच्या याच्यावर टोकावर एक छोटंसं छिद्र पाडून आणि असे एक पाईप बसवले की
की जेणेकरून गटारीमध्ये होणारे जे वायू तयार होतो, दूषित वायू तयार होतो, तो त्या बाहेरच्या बाहेर या पाईपाद्वारे बाहेर निघावा आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या डासांचा किंवा कोणाच्या जंतूंचा प्रादुर्भाव होऊ नये त्याच्याकरता वरून ही नायलॉनची जाळी लावलेली आहे की त्याच्यामुळे कुठे बाहेरचा किटाणू आत जाऊ शकत नाही, आतला किटाणू बाहेर निघू शकत नाही, फक्त तिथून आवाज बाहेर पडते। एक अशा पद्धतीने आम्ही त्याची एक योजना शास्त्रीय दृष्टिकोनातून करून घेतली। आता ही जी आपण जिथं उभे आहोत इथं आपण गावाच्या गटारीच्या पाण्यावर सीताफळाची लागवड केली। त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सीताफळाची झाडं 436, नारळाची 15, सुपारी, रामफळ, पेरू, लिंबू, कोरफड आणि काही औषधी वनस्पती अशा पद्धतीने आपण इथं लागवड केली आहे की जेणेकरून आपल्याला औषधी वनस्पतीचा पण त्याचा फायदा व्हावा। अशा पद्धतीने आपल्या पंचायतीमार्फत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने या पद्धतीचं एक छोटंसं नाहीपेक्षा चांगले ग्रामपंचायत त्याच्यापासून उत्पादन मिळेल अशी एक योजना आपण इथं एक बघून राहिलो आहोत। त्याच्यामध्ये इथंही रासायनिक औषधं वगैरे मारली जात नाही, त्याच्यामुळे मधमाशांना इथून काही धोका होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही एक इथं मधमाशांचं एक युनिट ठेवलेलं आहे। परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या माशांचं उत्पादन आम्हाला ग्रामपंचायतीला मिळेल किंवा अंगणवाडीच्या मुलांसाठी किंवा एक म्हाताऱ्या माणसांना किंवा औषध उपचार ज्यावेळेस औषधा म्हणून त्याचा मधमाशांचा मधाचा उपयोग होईल त्याच्यासाठी आम्ही त्याचा वापर करू। सुरुवातीला सगळ्यांचे विचार काय सारखे नसतात, त्यामुळे काम करताना थोड्याशा अडचणी आल्या, काही लोकांची थोडीशी किरकोळ अशा भांडणसुद्धा रफ बोलावं लागलं आणि ज्यावेळी आम्ही काम करायला सुरुवात झाली की जे लोक आज त्यावेळी ऐकत नव्हते परंतु तेच लोक आज सहकृषीने काम करायला प्रवृत्त झाले आणि असं करता करता आम्ही ह्या गावातून सहभागातून जे कामं होण्यासारखं होते ते कामं आम्ही करून टाकलेले आहेत। या असं पडीत अगोदर वाडग्याचे संडास गावोगावी असायचे, त्याच्यातला आमच्याकडे हा गावाच्या बाहेरचा एक वाडग्याचा संडास असा पडीत अवस्थेमध्ये 2-3 वर्षापासून पडलेला होता। परंतु आता आमच्या गावामध्ये 100% संडास हागणदारीमुक्त गाव केल्यामुळे आम्ही त्याचा वापर एक गांडूळ प्रकल्प, एक न्याडा पद्धतीचा खत प्रकल्प आणि एक कंपोस्ट खताचं खड्ड्याची जी पद्धत असते अशा पद्धतीने 3 युनिट आम्ही इथं तयार केले। आता याच्यामध्ये असं आहे की आपण ज्यावेळेस आपण प्रत्येक गावी बघतो की प्रत्येक गल्लींमध्ये आपल्याला 2-2, 3-3 फुटाचे खड्डे केलेले दिसतात, तर त्याच्यामध्ये त्याचा उद्देश असा असतो की ज्यांचा खड्डा खोल त्याला पाणी जास्त, परंतु त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये तीच परिस्थिती होती। मग त्याच्यात कमी जेवढं पाणी आपल्याला उपलब्ध आहे त्या पाण्याचा वापर आपण सर्वांना समान पद्धतीने कसा करावा या दृष्टिकोनातून आपण इस्रायलला मी मागच्या 4 वर्षामध्ये जाऊन आल्यानंतर मग त्याचा वापर आपण इथं करण्याचा प्रयत्न केला। जसं आपण पिकाला समान पाणी पद्धतीने किंवा द्राक्षबागेसाठी किंवा कुठल्याही फळबागेसाठी सर्व झाडांना समान पाणी देतो, त्या पद्धतीने प्रत्येक घराला समान पाणी का जाऊ नये किंवा देता येणार नाही का या दृष्टिकोनातून विचार करून आपण या अशा पद्धतीने प्रत्येक घरासमोर की जे आपल्याला गल्लीतून जी आपले वॉटर सप्लायची मेनलाईन असते, मेनलाईननंतर सबमेन असते, त्या सबमेनला आपण एक 8-8 mm एक HDP पाईपाचे तुकडे जवळजवळ 2-2 मीटर लांबीचे असे जोडून दिले आणि त्यांना पुढच्या बाजूला कॉक लावून दिलं। आता कॉक लावण्याचा उद्देश की त्याच्यात पाणी सर्वांना म्हणजे काम झाल्यानंतर परत बंद करता यावं आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर की प्रत्येकाच्या घरासमोर एक झाड आणि झाडानंतर किंवा कुठे ते छोटीशी बाग काहीतरी एक फुलबाग किंवा एक झाड लावावं आणि त्यांना ते पाणी जर वेस्ट जाणारं पाणी त्यांना मिळाल्यानंतर त्याची पण त्याच्यात वाढ होईल अशा पद्धतीने आपण एक समान वाटप पाणी पद्धत एक अवलंबलेली आहे आणि त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये सर्व घरांना सारख्या पद्धतीने पाण्याची एक पुरवठ्याची गोष्ट होते आहे। त्याच्यामुळे पाण्याचं एक चांगलं नियोजनबद्ध कारभार आमचा चाललेला आहे। आज जे आपल्याला हे चित्र दिसतं याच्या अगोदर आमचं गाव असं होतं की या एकदम घाणीच्या समोर आहेत,
होतं. आणि त्यामुळे या ग्रामसभेच्या अभियानाचं आज की आजची किकोरी आणि त्या काळची किकोरी इतका बदल झालेला आहे की आम्ही म्हणत नाही, आम्हाला वाटतं की आज ही किकोरी पूर्वीची आणि आजची ही किकोरी वेगळी झालेली आहे असं आज वाटायला लागलं. आता आम्ही हिवरे बाजारला गेलो होतो, परत आम्ही अण्णा हजारेच्या गावाला गेलो होतो. तिथं जास्त सगळ्यांचा डोक्यात प्रकाश पडला आणि बापू जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे असं म्हणून सगळ्यांनी उत्साहात हे गाव आम्ही पास करून दिलं. आणि बाहेरचे कोणीही येतात ते आमच्या गावाला फार आनंद म्हणून त्यांनी व्यवस्थित आमच्या गावाला आम्ही मार्क देणार तेच मार्क देऊन राहिले. आम्ही संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाला जेव्हा आमची सुरुवात झाली त्यावेळेस आपले डॉक्टर मापोसकर हे आमच्या गावाला आले आणि त्यांना चित्रीकरण दाखवलं आमच्या गावकऱ्यांना. आणि आमच्या गावकऱ्यांना सर्वांना आम्ही गावकऱ्यांना एकत्रित बसून ग्रामसभा बोलून सर्वांना त्यांना मार्गदर्शन केलं आणि हागणदारी मुक्त गाव करायचं हे आम्ही स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही निश्चय केला. आणि सर्व गावाभरी आणि मळ्यामध्ये सुद्धा आम्ही 100% शौचालय बांधून आणि त्या हागणदारी मुक्त गावामध्ये आम्ही पहिल्यांदा यशस्वी झालो. आणि ग्रामस्वच्छता अभियानामध्ये माने साहेबांनी पण आम्हाला येऊन आमच्या गावाला येऊन ग्रामसभा घेऊन तिथं गावकऱ्यांना माहिती दिली आणि जलस्वराज्याची आम्ही सुरुवात केली. या ग्रामस्वच्छता अभियानामध्ये नुसतं आरोग्याची साफसफाई न होता पण गावाचा विकाससुद्धा झालेला आहे. एक आहे घर, त्या घराभोवती परिसराभोवती गाव आणि मंडळी. गावातल्या लोकांची मन कोमल आणि सुंदर, पण प्रसंगी कर्तव्य दक्ष आणि कठोर. अहो एवढं कौतुक करण्यासारखं या गावानं काय केलं विचारता? अहो ऐका मग ऐका. उज्ज्वलतेची आशा फुलविली, हे उज्ज्वलतेची आशा फुलविली, जनस्वराज्याच्या पेटवूनी मशाली. गावाची सारी दशा बदलली, पाण्याची त्याने दिशा ठरवली. निसर्ग निर्मित कायदा पाळून
पावसा पाण्याचा संचय करून ग्रामविकास